रेखाताई ठाकुरा बागे पडो, रेखाताई ठाकुरा बागे पडो। वंचित बहुजन आघाडीचा आघाडीतील सहकारी मंचावरती ओबीसींच्या विविध संघटनांमधून पाठिंबा देण्यासाठी सहभागी होण्यासाठी आलेले ओबीसींचे नेते आणि समोर बसलेल्या माझ्या बंधू भगिनींनी, जवळजवळ वंचित बहुजन आघाडीमध्ये येण्यापूर्वी भारिप बहुजन महासंघामध्ये देखील येण्यापूर्वी महाराष्ट्राच्या ओबीसी चळवळीची मी एक सामान्य कार्यकर्ती होते आणि हा जो ओबीसी चळवळीचा संपूर्ण अनुभव आणि इतिहास मी पाहिला की ह्या ठिकाणचा ओबीसी चिडत नाही, पेटत नाही, संघर्षासाठी येत नाही। आपल्याला जे आरक्षण मिळालं ते खरं तर उत्तरेतल्या ओबीसी चळवळीने जे निर्माण केलं त्याच्यानंतर मंडल आयोग आला आणि मग महाराष्ट्रातल्या ओबीसीला एकतर कोणतंही कष्ट न करता आरक्षण मिळालं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेस देशाला संविधान दिलं तर एक असं संविधान आहे की एका सामाजिक विषमतेने ग्रस्त प्रचंड उच्च नीचतेच्या समाज व्यवस्थेमध्ये जे शोषण आणि मागासलेपण निर्माण झालं त्या व्यवस्थेला बदलण्यासाठी म्हणून एक कार्यक्रम असं हे आरक्षण, असं हे संविधान आहे। या संविधानामधून शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राइबला आरक्षण देण्यात आलं, परंतु या ठिकाणच्या मागासवर्गीयांची यादी बाबासाहेबांकडे नव्हती। या जवळजवळ हजारो जाती ज्या या देशाच्या उत्पादन व्यवस्थेचा गाभा आहेत, ज्यांच्या कष्टावरती आणि ज्यांच्या निर्मितीवरती हा देश हजारो वर्ष पोचलेला आहे, या समूहाला शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलं ठेवण्याचं काम इकडच्या मनुस्मृतीच्या व्यवस्थेने केलेलं आहे। आणि म्हणून ह्या जातींना आपल्याला हात देऊन पुढे आणलं पाहिजे ही बाबासाहेबांची भूमिका होती। आणि त्याच्या पाठीमागे एक सोशल इंजिनिअरिंग देखील होतं की हे जे सर्व वंचित समूह आहेत वेगवेगळ्या जातीपातीमध्ये विभागलेले आहेत आणि त्यामुळे ते मायनॉरिटी आहेत, या सर्वांनी त्यांचं जे समदुःखीपण आहे याचं भान घेऊन जर ते राजकीय दृष्ट्या एकत्र आले तर ते मेजॉरिटी होऊ शकतात आणि ही मेजॉरिटी देशावर राज्य करू शकते आणि या ठिकाणची जी व्यवस्था आहे तिचं परिवर्तन करू शकते। हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं आणि ते संविधानामधून आपल्या समोर त्यांनी ठेवलेलं आहे। परंतु या संविधानाला मी मुद्दाम या ठिकाणी सांगायला मागते की गेल्या निवडणुकीमध्ये संविधान वाचवण्यासाठी जनतेला आण भाग देण्यात आली आणि मतदान घेण्यात आलं, परंतु या संविधानाला पहिलं नख लावण्याचं काम काँग्रेसने त्यावेळेस केलं। आरक्षणाच्या मुद्द्यावरती बाबासाहेब आंबेडकरांनी
पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला, कारण ओबीसींसाठी आयोग नेमायला नेहरू कचरत होते. एक प्रकारे एवढं योगदान समाजासाठी देणारा आपला हा जो ओबीसीचा समूह आहे, याच्या पाठीमध्ये सुरा भोकण्याचं काम त्यावेळेस काँग्रेस आणि नेहरूंनी केलेलं आहे आणि हे आम्ही विसरू शकत नाही. आणि हे तिथेच थांबलेलं नाही. आपण जर बघितलं, एक आठवण आपल्याला देते की ह्या ओबीसी चळवळीने विशेषतः या ठिकाणी आलेल्या ओबीसीच्या नेत्यांना आणि समोर बसलेल्या कार्यकर्त्यांना देखील मला एक आठवण द्यायची आहे की बाबासाहेबांना त्यावेळेस आपण एकत्र येऊन काम करू असं उत्तरेतले एक नेते म्हणत होते, डॉक्टर राम मनोहर लोहिया, ज्यांनी स्वतःच्या पक्षामध्ये आणि देशामध्ये सुद्धा पिछडा पावे सौ में 60 ही घोषणा दिलेली होती आणि ते बाबासाहेबांना सोबत घेऊन काम करायला उत्सुक होते. परंतु आपण बघितलं की बाबासाहेबांचं अकाली निधन झालं आणि त्यांचं ते जे काही स्वप्न होतं ते अपुरं राहिलं. परंतु त्यांच्या चळवळीमधून जे ओबीसीचं नेतृत्व निर्माण झालं, चळवळ निर्माण झाली, या चळवळीने आणीबाणीच्या काळामध्ये, आणीबाणीच्या विरोधामध्ये उत्तरेमध्ये जी जागृती केली, त्याच्यामध्ये एक महत्वाची मागणी मानली, समोर ठेवली ओबीसींच्या, की जर का निवडून दिलं तर आपण या ठिकाणी मागासवर्गीयांच्यासाठी आरक्षण देण्यासाठी या ठिकाणी आयोग नेमू. आणि म्हणून जनता पक्षाचं सरकार सत्तेवर आल्यानंतर मंडलची निर्मिती झाली, मंडल आयोगाची निर्मिती झाली, अहवालही आला, परंतु ते सरकार राहिलं नाही. आणि मग परत आपण बघतो की काँग्रेसचं त्यानंतर आलेले जे सरकार होती, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी 11 वर्ष परत मंडल आयोग कुजवला. ह्या मंडल आयोगाला जिवंत करण्यासाठी व्हीपी सिंगांना यावं लागलं. आपल्याला इतिहास माहिती आहे की बाळासाहेब देखील त्यावेळेस त्यांच्या सोबत संसदेमध्ये होते. परंतु लक्षात घ्या या ठिकाणी की आमच्या विशेषतः चळवळीतल्या कार्यकर्त्यांना याचं फार दुःख आहे की ज्या ओबीसीच्या विरोधामध्ये भाजपने सातत्याने भूमिका घेतली, व्हीपी सिंगांचं सरकार पाडण्याचं काम केलं, त्यांना मला हा प्रश्न विचारायचा आहे की या देशामधला ओबीसी हिंदू नाही असं त्यांचं म्हणणं आहे काय? मग ज्या वेळेस ओबीसींना आरक्षण देण्याचा विषय आला, त्यावेळेस ते सरकार पाडण्याचं काम भाजपने का केलं? आणि दुसऱ्या बाजूला हे सरकार पडलं तरी चालेल, पंतप्रधान पद गेलं तरी चालेल, मी हे आरक्षण देऊनच राहीन असं म्हणणारे व्हीपी सिंग आपण पाहिले. एक महत्वाचा पक्ष महाराष्ट्रामधला आहे ज्यांची चर्चा झाली इथे, एक त्यावेळची आठवण मी सांगायला मागते की या मंडल आयोगाच्या प्रचारासाठी मुंबईमध्ये ज्या सभा झाल्या, यातल्या एका सभेमध्ये नरे पार्क वरून ओबीसींचे उत्तरेतले नेते शरद यादव यांनी त्यावेळेस भुजबळांना साथ घातली होती. भुजबळ त्यावेळेस शिवसेनेमध्ये होते. मी आता सांगते जी गोष्ट ती मला त्यांचं अवमूल्यन करायचं नाही, परंतु त्यावेळेस घाबरत होते, कारण शिवसेनेची दहशत एवढी होती आणि शिवसेना सांगत होती की आम्ही जातपात मानत नाही, आम्ही मंडलचा विचार करू शकत नाही. हा इतिहास आहे या लोकांचा. या सर्व ओबीसींनी या शिवसेनेला वाढवण्याचं, बीजेपीला वाढवण्याचं काम आपण केलेलं आहे, हे लक्षात घ्या. ज्यांनी आजपर्यंत आपल्यासाठी विशेषतः या आरक्षणाच्या साठी कोणतेही योगदान दिलेलं नाही, उलट आपलं पाय कापण्याचं काम केलेलं आहे. राजकीय आरक्षण जे घालवलेलं आहे त्याच्यामध्ये या सर्व पक्षांचा समान वाटा आहे. मगाशी या ठिकाणी बोलत असताना नवनाथ भाऊंनी असं सांगितलं की 92 साली शरद पवारांनी मंडल आयोग दिला.
महाराष्ट्राला. परंतु माझं थोडंसं करेक्ट करते मी की मंडल आयोग त्यावेळेस जे इंदिरा साहानी खटल्याचा निकाल आलेला होता त्यामुळे मंडल आयोग लागू करण्याच्या बाबतीमध्ये सर्व जे काही आक्षेप होते ते निकाली काढण्यात आलेले होते आणि त्यामुळे मंडल आयोग जो होता त्याची या ठिकाणी तो जसाच्या तसा त्यांनी राबवला हे मला मान्य आहे. परंतु यांनी कोणतंही योगदान या ठिकाणच्या ओबीसींसाठी दिलेलं नाही. आणि आज आपण हे बघूया की आज महाराष्ट्रामध्ये जेव्हा मराठ्यांचा विषय निर्माण झाला तेव्हा या मराठ्यांच्या विषयावरती सर्वजण मूग गिळून गप्प आहेत. फक्त वंचित बहुजन आघाडीने ही भूमिका घेतलेली आहे की खोटे नाटे पुरावे देऊन जर का या ठिकाणी सर्टिफिकेट वाटण्यात येणार आलेली आहेत ती सर्व सर्टिफिकेट रद्द झाली पाहिजेत. ही आपल्या या सभेची आणि या आरक्षण यात्रेची एक प्रमुख मागणी आहे. या ठिकाणी अजून एक विषय मला मांडायचा राहिला तो मी मांडते की हे सर्व पक्ष एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणच्या ज्युडिशरी बद्दल देखील मला एक बोलायचं आहे की ज्या वेळेस इंदिरा साहानीच्या खटल्याचा निकाल आलेला आहे त्याच्यामध्ये ओबीसींना जे आरक्षण मिळालेलं आहे. आज आपण पाहिलं की 2 दिवसापूर्वी जो एससी एसटीच्या संबंधामधला देखील जो आलेला आहे त्याच्यामध्ये क्रीमी लेअरचा विषय आणलेला आहे. क्रीमी लेअर हा आर्थिक निकष आहे. आर्थिक निकष लावून आपलं संपूर्ण जे आरक्षण आहे तर या आरक्षण लाभार्थींचे पाय कापण्याचं काम या ज्युडिशियरीने केलेलं आहे. आणि वारंवार आम्ही बघितलेलं आहे की जेव्हा जेव्हा आरक्षणाच्या विरोधात या देशामधला अभिजन वर्ग ज्याने आजही बाबासाहेबांचं हे विजन मान्य केलेलं नाही तो आकाश पाताळ एक करून आपल्या विरोधामध्ये उभा राहतो. आपल्या विरुद्ध गरळ ओकू लागतो. हिंसाचार पेटवला जातो. आपण बघितलं की मंडलच्या वेळेस देखील आत्मदहनाची आंदोलनं झाली. 2005 साली ज्या वेळेस अर्जुन सिंगांनी अतिउच्च शैक्षणिक संस्थांमधल्या आरक्षणाची घोषणा केली त्यावेळेस देखील हा सर्व या ठिकाणचा उच्चवर्णीय अभिजन रस्त्यावर उतरला आपल्या विरोधात आणि सुप्रीम कोर्टामध्ये गेला. तर सुप्रीम कोर्टाची देखील भूमिका जी आहे की आर्थिक निकष आपल्या आरक्षणाला लावलेला नाही. बाबासाहेबांनी तो लावलेला नाही परंतु तो आर्थिक निकष आणून क्रीमी लेअर आणून या ठिकाणी आपले पाय कापण्याचं काम या ठिकाणी ज्युडिशरीने देखील केलेलं आहे. एकच सांगते या ठिकाणी बाबासाहेबांनी ज्यावेळेस आपल्याला आरक्षण दिलेलं आहे त्यावेळेस हे म्हटलेलं आहे की आरक्षणामधून हे जे मागास समूह आहेत यांच्यामध्ये क्रीमी लेअर तयार होईल. क्रीमी लेअर म्हणजे काय? ज्याला शिक्षणामधलं आरक्षण मिळेल, जो शिक्षणाने पुढे जाईल, विचार करू लागेल, तो आपल्या आपल्या समाजाचं बौद्धिक नेतृत्व करण्यासाठी पुढे येईल. बाबासाहेब एक सोशल इंजिनिअरिंग करत होते आणि म्हणून हे जे सोशल इंजिनिअरिंग आहे हे सोशल इंजिनिअरिंग फेल करण्याचं काम या ठिकाणी ज्युडिशियरीने केलेलं आहे. हे आमचं दुःख आहे. आज या ठिकाणी जेव्हा ओबीसी स्वतःला एकटा समजत आहे त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकर आज खांबासारखे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढे येऊन उभे आहेत. आम्ही त्यांच्यासोबत यासाठीच आहोत की ओबीसींना जे राजकीय सत्ता नाकारण्यात आली त्यांच्या राजकीय सत्तेची लढाई गेले अनेक वर्ष बाळासाहेब लढत आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्ही देखील लढत आहोत. आणि आपण एक लक्षात घ्या की विरोधाचा आवाज उठवणं वेगळं परंतु त्या विरोधाचा जो आवाज आहे त्याच्यामध्ये ताकद असणं वेगळं. बाळासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व हे महाराष्ट्रातलं असं नेतृत्व आहे की त्यांनी आवाज दिल्यानंतर हळूहळू हे जे ओबीसींच्या विरोधामध्ये कोलेकुई करणारे होते त्यांची कोलेकुई थांबलेली आहे आणि ते आपापल्या घरट्यामध्ये परत गेल्यासारखे वागत आहेत. म्हणून या ठिकाणी एवढंच सांगते की आज
आपल्याला जर का ही लढाई जिंकायची असेल तर एक लक्षात घ्या की ह्या राजकीय लढाईमध्ये आपले साथीदार कोण याची खुणगाठ आपल्याला नेहमीच ठेवावी लागेल. या ठिकाणचे एससी एसटी ओबीसी हे आपले राजकीय साथीदार असले पाहिजेत. त्यांच्या साथीशिवाय आपण ही लढाई जिंकू शकत नाही. आपल्याला जर का आज या ठिकाणी ओबीसींची लढाई पुढे घेऊन जायची असेल, एका टप्प्यावरती आलेली मी बघते आहे. कारण ह्या आरक्षण यात्रेदरम्यान महाराष्ट्रामध्ये फिरत असताना गावागावामधून हा दबलेला ओबीसी बाहेर येऊन या यात्रेची मोठ्या आनंदाने स्वागत करत होता. हे पाहिलं आहे मी आता. गेल्या 15 दिवसामध्ये हा ओबीसी मोठ्या प्रमाणावरती गावागावामध्ये पुढे आलेला आहे. आणि ही एक लढाई आज सुरू झालेली आहे आणि ती आज एका ऐतिहासिक टप्प्यावर आली आहे. आपण असं म्हणतोय की हा समारोप आहे, मी असं म्हणते की ही सुरुवात आहे. आपल्याला जर का इथून पुढे ही लढाई जिंकायची असेल, या ओबीसीने सोबत येऊन या ठिकाणी आपल्याला जर का एक राजकीय सत्ता परिवर्तन, सामाजिक पुनर्रचनेची जर का आपल्याला या ठिकाणी करायची असेल तर आपल्याला 100 आमदार निवडून आणायचा देखील आपण निर्धार केलेला आहे. ही घोषणा आहे आपल्या या यात्रेची. या ठिकाणी आपण सर्वजण आलेले आहात. आपण ही जी लढाई या ठिकाणी उभी केलेली आहे, या लढाईसाठी आपण सर्वांनी सज्ज होऊया एवढं आवाहन मी या ठिकाणी करते आणि मी आपली रजा घेते.